नमस्कार, ब्युटी स्टुडिओ मराठीमध्ये पुन्हा एकदा स्वागत। तर आज आपण बोलणार आहे अँटी हेअर फॉल शॅम्पू बद्दल। तर मार्केटमध्ये ना इतके सारे अँटी हेअर फॉल शॅम्पू आलेले आहेत की आपण बरेचदा कन्फ्यूज होतो की कोणता घेऊ कोणता नको। आणि हे जे सगळे अँटी हेअर फॉल शॅम्पू असतात त्यातले बरेचसे शॅम्पूज ना काही कामाचेच नसतात, म्हणजे ते क्लिनिकली प्रूव्हन नसतात। नुसतं त्यांनी नाव दिलेलं असतं की अँटी हेअर फॉल शॅम्पू, पण जर तुम्ही तो शॅम्पू वापरला तर तुम्हाला काहीच इफेक्ट दिसणार नाही। तर तुम्हाला कोणते अँटी हेअर फॉल शॅम्पू घेतले पाहिजेत जर तुमचं हेअर फॉल केस गळती होत असेल तर ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर मग हा आजचा व्हिडिओ आपण लगेच चालू करूया। मार्केटमधले ना बरेचसे शॅम्पू हे क्लिनिकली प्रूव्हन नसतात, त्याने फक्त ब्लड फ्लो वाढतो थोड्या प्रमाणात आणि थोडेफार शॅम्पूज इफेक्टिव्ह असतात। आता शॅम्पू घेताना तुम्ही पहिला काय बघता, आपण जस्ट अँटी हेअर फॉल वाचतो आणि तो शॅम्पू घेतो, पण फक्त तुम्हाला अँटी हेअर फॉल वाचायचं नाहीये, त्याच्या पाठीमागे इन्ग्रेडियंट्स काय काय आहेत ते चेक करायचं आहे। आणि शॅम्पू घ्यायच्या आधी ना तुमच्या केसांचा टाइप काय आहे ते बघा, तुमच्या केसांची हेअर पोरॉसिटी काय आहे ते बघा। जर तुम्हाला माहित नसेल हेअर पोरॉसिटी म्हणजे काय तर त्याच्यावर मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला आहे, तुम्ही घरी फक्त पाण्यात तुमचा केस टाकून तुमची केसांची पोरॉसिटी चेक करू शकता। तर तुमची हेअर पोरॉसिटी काय आहे ते बघा, तुमचे केस पातळ आहेत, जाड आहेत, कुरळे आहेत, स्ट्रेट आहेत, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायच्या आहेत शॅम्पू घ्यायच्या आधी। आता शॅम्पू कसा निवडायचा ते बघूया। जर शॅम्पू मध्ये ऍक्टिव्हेटेड चारकोल सॅलिसिक ऍसिड असेल तर ते इम्प्युरिटीज काढेल आणि हेअर ग्रोथ देईल। जर शॅम्पू मध्ये झिंक, बायोटीन, कोलाजन, राईस प्रोटीन, केराटिन असेल तर केसांची शक्ती वाढवेल, म्हणजे केस जर ब्रेकेजचा प्रॉब्लेम असेल, केस जर अधूनमधून तुटत असेल तर त्याच्यासाठी तुम्ही हा शॅम्पू वापरू शकता। जर त्याच्यामध्ये आलं आणि पुदिना असेल तर त्याने तुमच्या स्कॅल्पचे ब्लड सर्क्युलेशन वाढेल। जर त्याच्यामध्ये शॅम्पू मध्ये शिया बटर असेल तर केस तुमचे हायड्रेटेड राहतील, म्हणजे केस गळतायत पण आणि केस खूप जास्त ड्राय पण आहेत तर शॅम्पू मध्ये शिया बटर असलेलं कधीही चांगलं, म्हणजे तुमचे केस खूप जास्त ड्राय होणार नाही। जर अँटीऑक्सिडंट आणि इसेन्शियल ऑइल असले तर केसांना जर तुम्हाला खाज उठते किंवा केसांमध्ये कोंडा पण आहे आणि केस गळतायत पण तर त्याच्यासाठी तुम्ही इसेन्शियल ऑइल आणि अँटीऑक्सिडंट वाला शॅम्पू घेऊ शकता। शॅम्पू मध्ये जर केराटिन असेल तर तुमचं मॉइश्चर लॉक होईल आणि तुमच्या केसांचा व्हॉल्यूम वाढेल। जर शॅम्पू मध्ये रोजमेरी, ग्रीन टी आणि पंपकिन सीड वगैरे असेल तर त्याने तुमची हेअर ग्रोथ होईल, केस गळती थांबेल। तर ह्या सगळ्या गोष्टी शॅम्पू घ्यायच्या आधी बघा। जर शॅम्पूच्या पाठीमागे ना इंग्रेडियंट्स मध्ये जर सगळे केमिकल्स असतील तर तो शॅम्पू घेऊ नका, कारण ऑब्विसली त्याच्यामध्ये सगळे केमिकल्स आहेत। जर इंग्रेडियंट्स ह्यातला कुठलाच नसेल तर त्या शॅम्पूचा काहीच उपयोग नाहीये, म्हणजे तो अँटी हेअर फॉल शॅम्पू नाहीये, तो तुमच्या केसांवर काहीच काम करणार नाहीये। त्यामुळे ह्या इंग्रेडियंट्स नक्की चेक करा जेव्हा पण तुम्ही अँटी हेअर फॉल शॅम्पू घ्यायला जाताय तेव्हा। आणि बरेचदा काय होतं माहिती का, जेव्हा पण आपण हे असे अँटी हेअर फॉल शॅम्पू एकतर आपण मॉलमध्ये मार्टमध्ये वगैरे जातो तर तिथे ना बरेच सारे शॅम्पूज असतात ते केमिकल वालेच आहेत, म्हणजे तिथे जरी त्यांनी लिहिलं असेल की हा अँटी हेअर फॉल शॅम्पू आहे पण तो तुमच्या केसांवर अँटी हेअर फॉल किंवा हेअर फॉल साठी काहीच काम करणार नाहीये। कारण ते जे शॅम्पू असतात ना ते एकदम खूप लो लेवलचे शॅम्पू असतात, त्यामुळे ते शॅम्पू घेऊ नका। तुम्ही ऑनलाईन सर्च करा अँटी हेअर फॉल शॅम्पू कोणते चांगले आहेत आणि ऑनलाईन तुम्ही नायकावर किंवा दुसऱ्या कोणत्याही वेबसाईटवर अँटी हेअर फॉल शॅम्पू घेऊ शकता। किंवा जर तुम्हाला ह्या इंग्रेडियंट्स मध्ये कोणताही शॅम्पू जर दिसला किंवा तो जर तुम्ही बघितला तरी देखील तो तुम्ही घेऊ शकता। तर हा होता आजचा माझा व्हिडिओ अँटी हेअर फॉल शॅम्पू बद्दल। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आपण लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, बाय।